ॲडव्होकेट आपण मध्ये आदिजी भगत साहेबांचा सन्मान केला होता आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मॅच सुद्धा सुरू होते, फक्त स्कोररला विनंती असेल आपण लक्ष द्या. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे विरुद्ध ओम साई आगासन. आता आपण पाहिलं कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेचे काशीनाथ पाटील यांचे ते आगमन झाले. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 79 बाईक मालिकावीरच्या ज्यांनी पुरस्कृत केलेत, तर दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. मागची मॅच आपण टाय पाहिली, मात्र धावा विकेट जास्त गेल्या होत्या. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज विराजला पाहतोय. आज केजू मुंडे थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे नाही येत संघामध्ये. बुटाला थोडीशी दुखापत झाली, त्यामुळे केजूचा रोल महत्वाचा आहे या टीममध्ये. जेव्हा जेव्हा केजू संघामध्ये नसतात, बऱ्याच वेळा नुकसान झालेलं आहे या टीमचा. काल नाईट स्पर्धा सुद्धा आपण पाहिली, संपन्न झाली. घोट येथे तिथे रनरअप संघ होता ओम साई आगासन. उसरकरने 65 धावांचं मगाशी संरक्षण केलं. या मॅच मध्ये टॉस जिंकून आगासनने गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच. राहुलच्या बॅटमधनं फटका चांगला आहे, मिड ऑफ बीट झाले, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. विराटच्या विरोधात चौकार तुम्हाला पाहायला मिळते. 2 बॉल डॉट आले होते विराटचे, मात्र तिसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. काशीनाथ पाटील तुम्ही बघू शकाल. कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेचे राजेश दादा पाटील, अनिल दादांचा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आले होते. प्रयत्न चांगले होते, मात्र प्रयत्नाला यश मिळालं नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओव्हर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. यानंतर वार्ड क्रमांक 27 आणि वार्ड क्रमांक 28 एक प्रेक्षणीय मॅच आज होणार आहे. फुलटॉस बॉल होता, टर्न केलाय, स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चौकारानंतर षटकार. 14 धावा धापलकरती. प्रथम बॅटिंग करत असताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. राहुलच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार विराजच्या विरोधात. विराज गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळायचं होतं, थोडेसे जास्त शफल झाले होते. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. थोडेसे जास्त शफल झाले होते. राहुल चौधरीला तुम्ही पाहतायत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात 14 धावा धापलकरती तुम्हाला पाहायला मिळतात ओम साई आगासन विरुद्ध जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. येणाऱ्या काळामध्ये 13 आणि 14 तारखेला श्रद्धांजली चषक खिडकाली क्रिकेट संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. किंग ग्राउंड मध्ये ती स्पर्धा होणार आहे. 16 ग्रामीण संघ त्या स्पर्धेत खेळतील. त्यानंतर आपण बघू शकाल आजपासून डायगर चषक नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 8 ते 12 फेब्रुवारी. आणि 18 फेब्रुवारी ते 2 मार्च दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 13 दिवस क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला पाहायला मिळेल. 48 ग्रामीण संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 16 शहरी संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 12 संघ 40+ ग्रामीणचे पाहायला मिळतील आणि 12 संघ रायगड, बदलापूर,
भिवंडी मधील 12 संघ तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे यायला विसरू नका. आणि उद्या त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ तुम्हाला पाहायला मिळतील उद्या संध्याकाळी. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज नागराज. ज्या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळतो. विकेट हॅट्रिक असेल, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, अर्धशतक, मिडल षटक, काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा बक्षिसांचा वर्षाव केला होतो. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, मात्र एक धाव रोखू शकत नाहीयेत. करणच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या. नागराज आलेत. धावसंख्या 15 वरती आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पहिला सामना जिंकला होता गावदेवी सोनारपडाने, दुसरा सामना जिंकला जय हनुमान बेतवडेने, तिसरा सामना जिंकला VCC उसारगरने. आणि बघा चौथा सामना कोण जिंकेल. पंधरा धावा धापल करते आपल्याला बघू शकाल. दुसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज नागराज ऑफ स्टंपच्या बाहेर होता. निरंजन सावंत सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट क्रमांक 75 आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ऑफिशियल स्कोरर आमचे अशोक पाटील, मॅन फ्रॉम फडकेपाडा. खूप चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला पाहायला मिळते. 16 धावा धापल करती लागलेत. आगासन विरुद्ध काटे अशी मॅच तुम्ही पाहताय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटल्यानंतर लाईव्ह ड्रॉ केले ते. इथे कोणत्याही प्रकारचा हाय पोल, लो गट, ABCD असे ग्रुप कधीही पाडले जात नाही कल्याण डोंबिवलीमध्ये. सर्व चिटे एकत्र उडवले जातात. हे एक वैशिष्ट्य या कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचं आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहतात लो गट, हाय गट आपल्याला पाहायला मिळतो. अशोक, मोठमोठे जे संघ आहेत ते एकाच गटामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. त्यामुळे काय होतं, जे इतर जे संघ आहेत त्यांचा खेळ फारसा चांगला होत नाही. ज्यावेळी मोठी टीम त्यांच्यासमोर येते सेमीफायनल, फायनलमध्ये, तुम्ही सुरुवातीपासूनच तुम्ही मोठ्या टीम बरोबर खेळाल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. नागराजने कमबॅक करत असताना काही पहिल्या ओव्हरमध्ये 14 आले होते. या षटकात आतापर्यंत 2 धावा आलेत. 199 चेंडू आतापर्यंत या स्पर्धेमध्ये डॉट आलेत. गोलंदाज नागराज. काशीनाथ पाटील यांचा एक कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, त्यानंतर दमदार माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील यांचा एक कटआउट तुम्ही पाहतायत. 200 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. त्यांच्या मागे करणला तुम्ही पाहतायत. मोनिश सुदास इनॅक्शन मध्ये. धावसंख्या 16. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नागराजच्या माध्यमातून. देसाई गाव एंडकडनं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईट चेकून जात आहेत. अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळेल काटेरी संघाला. भरपूर जास्त वायर आहे. ऑफ स्टंपच्या ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 17 वरती. 5 षटकांची मॅच, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पहिली मॅच सोनारपाडा आणि वसारमध्ये तुम्ही पाहिली. ती मॅच सोनारपाडा संघाने जिंकली. गावदेवी सोनारपाडा, काल RM11 सोनारपाडा संघ या स्पर्धेत खेळताना तुम्ही पाहिलं. फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 21. काटेरी संघ तुम्हाला पाहायला मिळते. सुरुवातीचा काळ ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील आपण पाहिलं. अनंत पाटील असतील, काशीनाथ पाटील, शंकरदादा असतील, दीपक चौधरी, भरपूर वर्ष 75 चौकार. काटेरी संघाची सुद्धा एक दहशत होती. ज्यावेळी हे सर्व दिग्गज खेळाडू खेळायचे. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील असतील, काशीनाथदादा असतील, आणि काटेरी संघ सुद्धा चर्चेत राहिलेले आहे. अनंत पाटील हे नाव भरपूर चर्चेत राहिले. मात्र थर्डमॅनला फिल्डिंग चांगली आहे. ठिनू बेडेकर तिथे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11.00च्या सरासरीने काटेरी संघ 22 वरती पोहोचलाय. अजूनही 18 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. बघायचं तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल. विराजला तुम्ही मात्र केजू नाही आहेत, त्यामुळे एखाद्या नवीन गोलंदाजाचा वापर होऊ शकतो या मॅचमध्ये. दुखापत ज्यावेळी तुम्हाला होते त्यावेळी तुम्ही क्रिकेटपासून थोडंसं दूर राहणंही गरजेचं आहे.
जर्मन बेतोडे संघाने जबरदस्त खेळ केला. 34 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली अमर तांडेल आणि 21 धावांची इनिंग धीरज दीपक भोईरची पाहायला मिळाली आणि त्यामुळे बेतोडे संघाने सामना 65 धावा 4च षटकामध्ये चेस केल्या. आताच एस के पाटील चषक ही स्पर्धा संपन्न आली. त्या स्पर्धेत सुद्धा काशीनाथ पाटील यांचं खूप मोठं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. पाटील कुटुंबियांचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच खूप मोठं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते धावसंख्या 22 आणि तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज विराज आलेत. पहिल्या षटकात विराजने धावा दिल्या होत्या 14, नागराजने धावा दिल्यात 8. 5 षटकांची लढत काटे विरुद्ध आगासन. केजूला आपण सातत्याने पाहत असतो. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतनपाडे यांच्या समेत तुम्हाला त्यांना पाहायला मिळतं. केजूला शांतिरत्न ग्रुप आणि आमदार चषकचं आयोजन सुद्धा केजूच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. 2 दिवसीय स्पर्धा, 1.5 लाख रुपयाचं कॅश प्राइज. मागच्या वर्षी सप्रा क्रीडांगण, यावेळी सप्रा क्रीडांगणामध्ये मॅचेस होत नाही त्यामुळे मैदान अभावी दुसऱ्या क्रीडांगणामध्ये स्पर्धा ठेवाव्या लागत आहेत. विराज पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 23. इष्टिशाला चेंडू मिळाला नव्हता त्यामुळे जे थोडेसे थांबले त्यानंतर व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेले आहे. 23 धावा झालेले आहेत. आतापर्यंत 77 वाईट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या दिवसाअखेर तिसरा दिवस सुरू आहे या स्पर्धेचा. अकूट टप्प्याचा बॉल होता आणि चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पाहायला मिळत आहेत. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली गोलंदाज विराजला. हा चेंडू थोडासा जास्त बाउन्स होता मात्र राहुलने त्यालाही सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिले. मनोज खंडागळे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. प्रेक्षणीय मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसतील. इथे चेंडू हवेत आहे. अनिकेत झेल का आलेले त्यामुळे राहुलला माघारी परतावं लागेल. 27 धावांची भागीदारी ते समाप्त होते. काटेला लागणारा हा पहिला धक्का 27 वरती. राहुल चौधरी बॅक टू द पॅव्हेलियन. झेल आता बंद या स्पर्धेत पकडण्यात आलेले आहेत. 27 वरती पहिला धक्का लागल्याने आता रोहित पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विराज ज्याला 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली. पुढच्याच बॉलवरती त्याने लगेचच विकेट घेतली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोहित पाटील 45 नंबरची जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. दुर्गा पंता क्रिकेट संघ काटेही 27 वरती 1 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथ असताना आगासनच्या विरोधात खेळत असताना पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यातून विनर टीम दुसऱ्या फेरीमध्ये ज्यावेळी मॅच खेळेल उत्सारगर सोबत त्यांना खेळावी लागेल. पहिलाच बॉल टायमिंग झालं नाहीये. अनिकेत वेगाने आलेत. दुसरा झेल अनिकेतने टिपलाय. रोहित पाटील 0 वरती बाद. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. विराजच्या खात्यामध्ये दुसरी विकेट तुम्हाला पाहायला मिळते. विशाल चौधरी येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. 27 धावांची भागीदारी जरूर झाली मात्र 27 वरती पहिली विकेट, 27 वरती दुसरी विकेट. $999 चेंडू आणि 1855 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बनलेले आहेत. आणि विराजच्या माध्यमातून 1000वा चेंडू या स्पर्धेतील फेकला जाईल. अशोक पाटील बघा काय स्कोरिंग आहे त्यांची. असे स्कोरर असल्यानंतर समालोचन करायलाही थोडंसं सोपं जातं. अचूक माहिती क्रिकेटची ज्यावेळी मिळते एक्झॅक्टली या स्पर्धेत किती बॉल पडलेत, किती चौकार, किती षटकार, किती विकेट, किती लेग बाईज, किती बाईज. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदाच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये ज्यावेळी समालोचन केलं नक्कीच
राजेश दादा पाटील यांचा मी उल्लेख करेल. त्यांची आम्हाला भरपूर मदत मिळाली ज्यावेळी प्रीमियर कॉलनीच्या मैदानात पहिल्यांदाच आम्ही ज्यावेळी रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये समालोचन केलं. अचूक माहिती. इथे बॅटची कडा आणि आपण पाहतोय हॅट्रिक पूर्ण केली विराजने. काय पलटवार केला या मॅच मध्ये आणि 1000वा बॉल सुद्धा होता आणि त्या बॉलवरती हॅट्रिक पूर्ण झाली. बघा विशाल शून्यावरती बाद, रोहित शून्यावरती बाद आणि त्यामध्ये राहुल बाद झाले होते. म्हणजे विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली आपल्याला पाहायला मिळते विराजच्या नावावरती. सुमित पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. बघा 1 बाउन्सची वॉर्निंग विराजला जशी दिली त्यानंतर विराजने काय पलटवार केलाय. सौकार जो आला होता त्यानंतर 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आली आणि त्यानंतर विकेट हॅट्रिक. बघा करण बेडेकरने एक चांगला झेल टिपलाय एस्टनच्या मागे. विराजलाही माहिती आहे केजू नाहीये त्यामुळे आपल्याला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मुख्य गोलंदाज म्हणून त्यांची आता भूमिका आहे केजू नसल्यानंतर. 27 वरती 3 विकेट गेलेत. 27 वरती पहिली विकेट, 27 वरती दुसरी विकेट आणि 27 वरती तिसरी विकेट विराज. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सेफ आपण पाहिलं तर विनायक पाटील आहेत. फोर्ट्रिक पूर्ण केली आहे. कौतुक व्हायला हवं विराज मुंडेचं. काय गोलंदाजी केली, पलटवार केलाय. चांगली धावसंख्या 27 धावांची भागीदारी आणि त्यानंतर फोर्ट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विराज मुंडे. फोर्ट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. त्यावेळी या स्पर्धेतील 998 चेंडू पडला विकेट, 999 चेंडू पडला विकेट, 1000वा चेंडू आणि 1001 असे 4 विकेट गेलेत. विराज राज पाटील आलेत 27 वरती 4. काय पलटवार केलाय. ज्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये 14 दिल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये एकाच बॉलमध्ये 5 दिले होते, नंतर त्या 4 बॉलमध्ये एकही धाव नाही आणि 4 विकेट. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो विराजसाठी. विराज मुंडे यावेळी मात्र सन्मान दिलाय कारण की राजलाही माहिती आहे 4 विकेट ऑलरेडी गेलेले आहेत त्यामुळे सन्मान देणं गरजेचं आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 28. पाण्याची मागणी करण्यात आली. 12व्या खेळाडूला विनंती असली आपण मैदानात जायचंय पाणी घेऊन. 3 षटकात 28 वरती 4 विकेट जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. यानंतर वार्ड क्रमांक 27 विरुद्ध वार्ड क्रमांक 28. मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण सर्वजण पाहत आहोत. नांदिवलीचे आदरणीय रमाकांत पाटील साहेब यांचा आपण सन्मान करूयात. मी विशालदादा मडवी यांना विनंती करेन नांदिवलीचे आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करूयात. त्यानंतर विभाग प्रमुख शिवसेना आदरणीय निलेशजी पाटील साहेब साबेगाव यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. विभाग प्रमुख शिवसेना श्रीमान निलेशजी पाटील साहेब साबेगाव यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा एकदा विशालजी मडवी यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण निलेशजी पाटील साहेब साबेगाव विभाग प्रमुख शिवसेना यांचाही सन्मान करावा. त्याचबरोबर आदरणीय उमेशजी भगत साहेब विभाग प्रमुख शिवसेना दिवा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आदरणीय उमेशजी भगत साहेब विभाग प्रमुख शिवसेना दिवा यांचे आपण सन्मान करणार आहोत.
दातुलीचे आदरणीय दत्तारामजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. दत्तारामजी म्हात्रे साहेब, मी महेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दत्तारामजी म्हात्रे साहेब दातिवली यांचाही सन्मान करावा. ओमकार पाटील येते चौथं षटक घेऊन. 3 षटकात 28 वरती 4 विकेट बघायचे. राज पाटीलला एक चांगली इनिंग खेळावी लागेल कारण फारशी स्ट्राईक आली नाहीये. त्याचबरोबर दातिवलीचे विश्वासजी दळवी साहेब यांना विनंती करेन. विश्वासजी दळवी साहेब दातिवले यांचाही सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा एकदा महेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण विश्वासजी दळवी यांचाही सन्मान करावा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 28 वरती 5वा धक्का काटाई संघाला लागत असताना राज पाटीललाही माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाईला 28 वरती 5वा धक्का. विनायकने एक चांगला झेल टिपलाय. विनायक सातत्याने लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळतात. काही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. प्रतीक आलेत बॅटिंग करण्यासाठी. शेवटचे 6 बॉलवरती नजर टाकली तर एकच धाव आली आहे. 5 विकेट गेलेत. म्हणजे राहुल चौधरीने किती चांगला स्टार्ट दिला होता. 27 धावांची भागीदारी. त्यानंतर विराटचा पलटवार 4 विकेट 4 बॉलमध्ये. नागराजने चांगलं षटक टाकलं 8 धावांचं. आणि आता ओमकार पाटील आलेत. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले. एक जबरदस्त कॅप्टन कूल ओमकार पाटीलची भूमिका आहे. नेहमीच वेळेच्या आधी उपस्थित राहणारे कॅप्टन कोण असतील ना ओमकार पाटील. आज जरी काल नाईट स्पर्धा खेळले मात्र तरी थोडासा उशीर झाला मात्र नेहमीच ओमकार वेळेवर उपस्थित असतात. हे वैशिष्ट्य आहे ओमसे आगस्टनसाठी. सोपान पाटील सुद्धा पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये प्रेक्षणीय मॅच मध्ये. फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. प्रतीकच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. बॉलची मागणी आलाय बॉल. खेळाडू पडद्याच्या बाहेर जायचे. बेतोड्याचे खेळाडू आहेत. पडद्याच्या बाहेर जायचे लक्षात घ्या. 32 वरती 5 विकेट गेलेत. शैलेश पाटील यांचा संघ एका बाजूला. दुसऱ्या बाजूला रमाकांत मडवी यांचा संघ आहे. चरण म्हात्रे साहेब आपण पाहतोय व्हाईस कॅप्टन सुद्धा आहेत. राजेशजी पाटील, प्रमोदजी मडवी, मनोज खंडागळे, सोपान पाटील बेतवडे, सोपान म्हात्रे दातिवली, समीर पाटील दातिवली, जयदास शेलार माटाडी, निलेश म्हात्रे दातिवली, मंगेश शेलार, मिलिंद पाटील आणि आशीर्वाद पाटील. जो फलंदाज आपण पाहतोय सलामी आले त्याला एकच बॉल मिळालाय करणला. म्हणजे स्ट्राईकच आली नाहीये करणकडे. करण एक चांगले बॅटर आहेत. हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते. ऑन साइडला खेळायचं होतं. हलकं अपील करण्यात आलेले. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 33 वरती 5. चौथं षटक प्रगतीपथावर असेल. पहिला सामना गावदेवी SP11 सोनारपडा. दुसरा सामना जयहनुमान बेतवडे मध्ये सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यातून विजेता संघ उत्सारगर संघावर खेळेल. मात्र एक प्रेक्षणीय मॅच. वार्ड क्रमांक 27 आणि वार्ड क्रमांक 28. एक सिंगल अजून ऍड होईल. धावसंख्या 34 वरती. कारण 27 धावांची भागीदारी करण आणि राहुल मध्ये आपण पाहिली. त्यानंतर 34 वरती 5 विकेट आपण पाहतोय. राहुलने जबरदस्त सुरुवात केली होती. षटकार एक त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. 4 चौकार. 23 धावांची इनिंग राहुलने या मॅच मध्ये साकारली. मात्र त्यानंतर बॅटिंग चांगली झाली नाहीये काटेरी संघाची. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. टिनू बेडेकर त्यामुळे चूक होणार नाहीये. ओमकारच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. 34 वरती 6वा धक्का काटे टीमला.
दीपक जाधव साहेबांचं आगमन होत असताना त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटवरती असलेले प्रचंड प्रेम आणि जेव्हा जेव्हा जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक ही स्पर्धा होते, नक्कीच दीपक जाधव साहेबांना तुम्ही नेहमीच पाहत असता. तर साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 34 वरती 6 विकेट गेले. 6च्या 6 फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झालेत. एकही फलंदाज क्लीन बोल्ड झाला नाही, एकही फलंदाज पायचीत झाला नाही, एकही फलंदाज रनआउट झाला नाहीये. 6च्या 6 फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झालेत. आतापर्यंत या स्पर्धेत 96 खेळाडू जे झेलच्या स्वरूपात बाद झालेत. दीपक जाधव साहेबांचं हार्दिक स्वागत. कार्यसम्राट नगरसेवक. 32 रनआउट आतापर्यंत या स्पर्धेत झालेत. 16 फलंदाज क्लीन बोल्ड झालेत या स्पर्धेमध्ये आणि LBW 2. मात्र एकही फलंदाज स्टंपिंग झाला नाही अजूनही. स्पर्धेचा तिसरा दिवस. काशीनाथ पाटील यांना तुम्ही बघू शकाल. कार्यसम्राट माझे उपसरपंच काटेईचे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच ज्यांचं खूप मोठं योगदान असतं. अनिकेत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने वाईट बॉल घोषित केला. 1 धाव मिळेल. धावसंख्या 35. बऱ्याच वेळा केजूला आपण पाहतो ज्यावेळी ते अनिकेतचाही वापर करतात, विनायकचाही वापर करतात. सुरुवातीला आपण कुणालचाही वापर करताना पाहिलंय. कुणाल थोडीशी क्रिकेट पासून दूर असतात, मात्र फटका बनवलाय. फाईन लेगच्या दिशेने बघायचंय. पंचांचा इशारा काय येतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. मात्रे साहेबांच्या कटआउटच्या दिशेने हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 39. बॉल नवीन द्यायचे. चेंडू कधी हरवला फुटला तर मला नवीनच मिळेल. करणला फारशी स्ट्राईक आली नाहीये. जो सलामीला आला, मी मगाशी उल्लेख केला, 3 बॉलचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय. 6 वरती तो बॅटिंग करतो. 39 वरती 6 विकेट. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 धाबा झाल्या तर मजा येईल या मॅच मध्ये, कारण की काटेई संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. स्वतः राष्ट्रवाडीला चांगले गोलंदाज आहेत, करर आहेत. विशाल चौधरी, संदीप फुटाणे नाही आहेत मला वाटतं संघामध्ये. रोहित पाटील सारखा गोलंदाज या टीमकडे. बॅटिंग मध्ये रोहित 0 वरती बाद झाले. 39 वरती 6 विकेट. काटेई संघ प्रथम बॅटिंग करताना गोलंदाज अनिकेत. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं स्ट्राईक एंडला करण पाटील. करण पाटीलला बीट केलं इथे, मात्र डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडंसं हॅमिंग होते बघा. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच. मागची मॅच रंगतदार झाली होती. फटका बनवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय. करण पाटीलच्या बॅट मधून येतोय सिक्सर. विकास पाटील साहेबांच्या कटआउटच्या दिशेने हा षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. 45. काल निजे संघाला सुद्धा या स्पर्धेत आपण खेळताना पाहिलं. 6 चेंडूमध्ये 3 धावांची मॅच त्यांनी जिंकली होती. त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये निजे संघ पराभूत झाला वाकलनच्या विरोधात. मात्र बुर्दुलच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. सातत्याने डे नाईट क्रिकेट बरेचसे संघ आपण खेळताना पाहतो. 45 वरती 6 विकेट. 3 बॉलचा खेळ शिल्लक. मगाशी उल्लेख केला, करणला फारशी स्ट्राईक आली नाही या मॅच मध्ये. आता स्ट्राईक आली आहे, त्याचा पुरेपूर तो फायदा घेतो. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत बाबूशाह जोडले जातील या मॅच मध्ये. 45 वरती 6 विकेट. दीपक जाधव साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 46 46 धावा झालेत या मॅच मध्ये. आतापर्यंत एक्स्ट्रा 6 पाहायला मिळत आहेत. 1 बाईज, 1 लेग बाईज, 5 वाईट. अनिकेत 46 50 प्लस जाण्याची आता नामी संधी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होईल. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
सरळ बॅटने ज्यावेळी धावा येतात मात्र अचानक फलंदाज रिव्हर्स अस्त्र बाहेर काढतात. बऱ्याच वेळा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढल्याने एखादा चौकार एखादा षटकार येतो, मात्र बऱ्याच वेळा डॉटही जातो. तोच डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 46 लॉस ऑफ 6, 46 वरती 6. हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ओमकार. विकेट सॅक्रिफाईस केली इथे फलंदाज ओमची. एक धाव ऍड होईल. 47 47 वरती 7 काटे संघ. स्ट्राईक करणे घेतले. 47 वरती 7 विकेट गेलेत. 50 प्लस जाणं गरजेचं आहे मॅच मध्ये. मात्र अनिकेत काय करतायत एक्झॅक्टली ऑफ स्टंपच्या बाहेर होता. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या हा ऍक्शन रिप्ले बघा. 48 वरती 7. शेवटचा बॉल शिल्लक. एक रन्स मिळेल. काटेच्या संघाच्या धावसंख्या आपण पाहतोय त्या 49 वर 8 गडी बाद 49 आणि 50 धावांचा पाठलाग करायचा आहे ओमसे आगासनला. 10.00 सरासरीने. ओटू करण. मॅच जेव्हा सुरू होईल बाबूशांचा आवाज. ही आपण सन्मान करूयात मंचावरती ज्यांची विशेष उपस्थिती आज आपल्याला या मंचावरती पाहायला मिळत आहे. आजवर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी 79 बाईक मालिकावीर च्या स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. काटेईचे माजी खेळाडू आदरणीय काशीनाथदादा पाटील यांचा पण या ठिकाणी सन्मान करूयात. मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक विशालजी मडवी, त्याचबरोबर सोपानदादा मात्रे, निवृत्तीदादा मात्रे, मनोजदादा मात्रे आणि संपूर्ण आपली हनुमान क्रिकेट संघ दातिवली टीम यांच्या वतीने आपण दादांचा विशेष सन्मान करूयात या मंचावरती. काटाई ग्रामपंचायतीचे माझे उपसरपंच, आदरणीय उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रावरती अतोनात असं प्रेम प्रत्येकी स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आजवर मालिकावीरच्या 79 बाईक ज्यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत असं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथदादा पाटील यांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतोय. माई झोपदार शॉल्स आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपल्या सर्वांचं ऊर्जा केंद्र आराध्य दैवत राजेश शिवछत्रपतींची ही आकर्षक मूर्ती. दादांचं मनापासून आभार. पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवा. त्याचबरोबर त्यांच्यासोबत श्रीमान अनिलजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. मी अनिलजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. निवृत्तीदादा मात्रे यांच्या शुभस्य आपण हा सन्मान करणार आहोत. आदरणीय अनिलजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर ज्यांचं नुकतं शुभागमन होत आहे आमचे मार्गदर्शक ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, दिवा शहर शिवसेना प्रमुख आदरणीय रमाकांतजी मडवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या मार्गदर्शनाने नगरसेवक चषक 2025 पर्व गेल्या काही वर्षांमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साहेबांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण राजेश पाटील साहेब यांचाही सन्मान करणार आहोत. मी श्रीमान राजेश पाटील साहेब काटे यांना विनंती करेन आपण या आणि विनंती करेन विशालजी मडवी यांच्या शुभस्य आपण राजेश पाटील साहेब यांचाही सन्मान करूया. वॉर्ड क्रमांक 28 आणि वॉर्ड क्रमांक 28 चे कर्णधार
चरणदासजी म्हात्रे आणि वॉर्ड क्रमांक 27 चे कॅप्टन ॲडव्होकेट आदेशजी भगत, जे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, अमरदादा पाटील. वॉर्ड क्रमांक 27 चे कॅप्टन नगरसेवक अमरजी पाटील साहेब आणि वॉर्ड क्रमांक 28 चे कॅप्टन चरणदासजी म्हात्रे साहेब. या दोन्ही कॅप्टन या, आपण टॉस करू. दोन्ही कर्णधारांना विनंती. या स्पर्धेचे मार्गदर्शक ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी उपमहापौर आणि शिवसेना दिवा शहर प्रमुख आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब. मी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभसेन नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही कर्णधार माझ्या सोबत आहेत. वॉर्ड क्रमांक 28, वॉर्ड क्रमांक 27 आदरणीय माझे उपमहापौर आमचे मार्गदर्शक रमाकांतजी मडवी साहेबांच्या शुभस आपण कॉल केला. हेड इज अ कॉल बट इट इज टेल. सो टॉस जिंकला तो वॉर्ड क्रमांक 27 च्या कॅप्टनने. दोन्ही कॅप्टन थांबा आपण. साहेबांना मी विनंती करेन की आपण मंचावरती आसन ग्रहण करून घ्या. थँक्यू सो मच. अमरदादा आपल्या सोबत आहेत, वॉर्ड क्रमांक 27 चे कॅप्टन. आज किती वर्षानंतर तुम्ही खेळणार आहात, मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहात? मला वाटतं जवळजवळ 3-4 वर्षानंतर. असं पण मी खेळायचो, पण कसं ते आमच्याकडे गल्ली क्रिकेट व्हायचं, दिवा प्रीमियर लीग, अशा वर्षातून एखादी स्पर्धा व्हायची, तिथेच खेळायचो. त्याच्या अगोदर मला जवळजवळ मला वाटतं 10 वर्ष क्रिकेट नसेल खेळलो. जरूर जरूर. आता विदाऊट प्रॅक्टिस खेळतोय, बघूया. टॉस जिंकलाय. वॉर्ड क्रमांक 28 च्या विरुद्ध तुम्हाला खेळायचंय. तुम्ही 27 चे कॅप्टन आहात. काय कशी भीती वाटते, कारण समोर 28 ची टीम भरपूर टाईट आहे. मी बघितले की मोठे स्टार खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात. स्टार्स म्हणजे बहुतेक तर ते 40 प्लेयर्सवाले आहेत. नेहमी त्यांची प्रॅक्टिस आहे. आमची भली प्रॅक्टिस नसली तरी आम्ही त्यांना कडवी झुंज देऊ आमच्याकडनं, आणि आम्ही फलंदाजी करतोय. टॉस जिंकून बॅटिंग करणार आहात. सो कोणाकडून अपेक्षा करतायत की जास्तीत जास्त धावा बनतील, आणि 28 चे कोणते गोलंदाज असतील की त्यांना जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आता आमच्यामध्ये बोललं तर आदेश भगत म्हणून आमचे आहेत, ते महत्त्वाचे प्लेयर आहेत. आणि समोरचा गोलंदाजी बोललं तर ते सर्व चांगलेच गोलंदाज आहेत. आम्ही आमच्यातर्फे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. दिवा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व नावं तुमच्यासोबत तत्पर असतात. मात्र आज वेळात वेळ काढून नगरसेवक चषकाच्या निमित्ताने एक्झिबिशन मॅच तुम्ही खेळायला येतात. काय म्हणाल, कसं वाटतं इथे आल्यानंतर, आणि आज या मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहात? बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तुम्ही ॲज अ गेस्ट म्हणून मंचावरती येता, पण आज स्वतः तुम्ही खेळण्यासाठी आलेलात. काय भावना आहेत दादा? खरं तर खूप चांगलं वाटतंय, आणि मी खरं तर यांचं दातिवली संघाचा धन्यवाद मानेल, विशाल मडवी आणि त्यांची टीम आहे, की त्याने आम्हाला इथे खेळण्यासाठी आमंत्रित केलं. मी सर्वांचं त्यांचं टीमचं पूर्ण धन्यवाद करतो. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. वॉर्ड क्रमांक 28 चरणदासजी म्हात्रे कॅप्टन आहेत. दादा, टॉस इम्पॉर्टंट होता कारण टॉस गमावला, फिल्डिंग करायची. टॉस क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो, परंतु आता आम्ही टॉस हारलेला आहे. पण जसं समोरच्या टीमला थोडीशी भीती आहे की तुमच्या टीममध्ये चांगले स्टार खेळाडू आहेत, तुम्ही कसं म्हणता की तुमची टीम कशी आहे, कोणकोणते खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील आणि चांगली कामगिरी करतील? महत्त्वाचे प्लेयर म्हणजे आमच्या टीममध्ये मनोज खंडागे असतील, रेग्युलर खेळाडू आहेत. प्रमोद मडवी, सोपान पाटील, हे रेग्युलर खेळाडू ग्रामीणमध्ये खेळत असतात 40+मध्ये. त्यांनी जसं म्हटलं की आम्ही बॅटिंग घेतली आहे, सो मॅक्सिमम रनचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं की एक आकडा इथपर्यंत त्यांना रोखलं तुम्ही तर त्यांना त्या धावा तुम्ही चेस कराल सेकंड इनिंगमध्ये? आम्ही जास्तीत जास्त 45 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू की आम्हाला सोपं जाईल पुढे. तोच प्रश्न तो त्यांना विचारला, तो देखील विचारेन की बऱ्याच वेळेला ॲज अ गेस्ट म्हणून तुम्ही स्पर्धांना सहकार्य असं आर्थिक पाठबळ असं मंचावरती उपस्थित असतात पाहुणे म्हणून, पण आज मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे, एक खेळाडू बनून काय भावना असतील या स्पर्धेमध्ये खेळत असताना? आम्ही रेग्युलर बॉक्स खेळत असतो, कारण कसे वेळ नसतो असे, आणि आज उतरलो आहे आम्ही. याच्यापूर्वी पण आमच्या मॅचेस झालेल्या आहेत मैत्रीपूर्ण असे, कोण ना कोण जिंकत असतो. याच्यामध्ये क्रिकेटचाच विजय होणार आहे असे. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सो वॉर्ड क्रमांक 28 आणि वॉर्ड क्रमांक 27 हे एक्झिबिशन मॅच तुमच्या समोर असेल. 27चा कॅप्टन अमर दादा पाटील यांनी टॉस जिंकला आणि ते बॅटिंग घेणार आहेत.
उमेशजी भगत साहेब यांच्याकडून आताच पारितोषिक येते की 27 वॉर्ड क्रमांक 27 चे फलंदाज एका षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. हे सर्व राजकारणी आहेत मंडळी, आज क्रिकेटच्या मैदानावरती आलेले आहेत. राजकारणातले डावपेच त्यांनाही माहित आहेत, पण आज मैदानाच्या मध्ये त्यांचे कसे डावपेच असतील हे पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नगरसेवक चषक 2025 सोबत असेच राहा. ऑनगोइंग मॅचच्या दिशेने वळूयात. आगासन विरुद्ध काठी. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर करण बात करेंगे। यहाँ पर बड़ा टॉस देखिए, अगला मैच के यहाँ पर एग्जिबिशन मुकाबला है जहाँ पर और उसके साथ देखिए बात करेंगे मिश्र हमारे योगेश दादा देखिए बात करेंगे, जिनके यादों में खिड़काली में देखिए 2 दिवसीय टूर्नामेंट्स। इस मैच के बाद उसका लाइव लॉट्स किया जाएगा। मजिद दादा आपका स्वागत है। ऐसा हस्ते टेनिस क्रिकेट का ऐसा कोहिनूर चेहरा अभी भी देखिए पूरी टेनिस क्रिकेट में देखिए सन्नाटा छाया था, जैसे मिस योरेची मात्रे, योगेश, बहुत सारे खिलाड़ी देखिए आज डोंबिवली रायगढ़ महाराष्ट्र में देखिए ऐसे खिलाड़ी को हम खो देते हैं और जिनकी यादों को लेकर हम चलते हैं और चलेंगे। यहाँ पर इस मैच के थोड़ा सा जिक्र करेंगे। इस मुकाबला के पर सभी का नजरे निगाह यहाँ पर जय दुर्गा माता देखिए बात करेंगे। काटी टीम में भलाई की टारगेट उतना बड़ा तो नहीं रखा है, लेकिन 50 की टारगेट है। जब कोई खेल छोटा या बड़ा नहीं होता है तो फिर कोई टारगेट है हम कम नहीं मान सकते। यहाँ पर हमसे आगसन टीम में अच्छा शुरुआत मिला है, जिसमें देखिए निल्सन मडवी ने स्टार्ट अच्छा दिया छक्के के साथ। उसके बाद करण बड़ेकर का आउट होना और फिर से एक बार मैच में देखिए कमबैक वापसी दिलाई। यहाँ पर काशन पाटिल साहब देखिए इस वक्त देख सकते हैं माजी सरपंच जिनकी उपस्थिति है। उसके साथ साथ देखिए बात करेंगे डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेट के उपाध्यक्ष आदेश भगत साहब भी देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं। और आने चलिए डीजे थोड़ा सा क्या हो गया, इको बद कीजिए, जो था वही रखिए। वॉर्ड क्रमांक 28 आणि वॉर्ड क्रमांक 27 दोन्ही टीम्सला विनंती आहे, तुमचे कॅप्टन तुम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट करतात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही या, फोटो सेशन होईल. वॉर्ड क्रमांक 28 वॉर्ड क्रमांक 27 दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला फोटो सेशन या ठिकाणी होईल. नहीं, बहुत बढ़िया देखिए फोटो सेशन होना जरूरी है। ओके डीजे, जहाँ पर देखिए बात करेंगे 5 ओवर का मैच है और रनों की बात करेंगे तो यहाँ से देखिए पहला ओवर कंप्लीट हुआ जब 10 रन था। सेकंड ओवर की देखिए बात करेंगे रोहित पाटिल थोड़ा बल्लेबाजी की तरफ नजर घुमाते जाए तो यहाँ पर शुरुआत बड़ा अच्छा हुआ था। राहुल चौधरी और करण पाटिल के बीच में एक छोटा सा साझेदारी था, लेकिन उसके बाद देखिए बात करेंगे जय दुर्गा माता काटी टीम कहा जाए तो जब से मैं 7-8 साल से डोंबिवली क्रिकेट में जुड़ा हूँ और इस टीम को मैं देखते आ रहा हूँ, इनकी स्ट्रेंथ ताकत बल्लेबाजी, लेकिन वक्त के साथ साथ थोड़ा कमजोरी साबित हुई। लेकिन अब गेंदबाजी में देखिए यहाँ से वापसी दिखाना होगा। यहाँ से आज देखिए बात करेंगे टीम में संदीप पुटाने भी नहीं थी। परफेक्ट देखिए ऑलराउंडर टीम के लिए, अच्छा बल्लेबाजी से गेंदबाजी से। वहीं देखिए बात करेंगे हमसे हगासन कहा जाए तो निश्चित रूप से केजू मुंडे यानी टेनिस क्रिकेट का बात करेंगे तो यहाँ से एंड्रू फिंटॉफ, और एंड्रू फिंटॉफ के साथ समस्या यही था अंतर्राष्ट्रीय से वो काफ़ी जल्दी दूर हुए। इंजरी देखिए बात करेंगे खुद को फिट नहीं रख पा रहे थे, लेकिन केजू मुंडे कहा जाए तो उतने बड़े अनफिट नहीं है। लेगबाई से रन आता हुआ थोड़ा उंगलियों पर उनका चोट लगा है 2 दिन पहले, लेकिन इस मुकाबला में जुड़ नहीं पाए हैं। जानते हैं लेकिन यहाँ पर फिट रहना बहुत जरूरी है। कई सारे क्रिकेटर हैं अभी सोच रहे होंगे कि देखिए बात करेंगे ना टेनिस क्रिकेट का, जहाँ पर महामेला महासंग्राम स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी यानी टेनिस क्रिकेट वर्ल्ड कप आ रहा है, तो उसकी तैयारी के लिए भी बहुत सारे खिलाड़ी देखिए रिस्क लेना लाजमी नहीं समझते हैं। अच्छी बात है क्योंकि इतना बड़ा टेनिस क्रिकेट का जो आपको प्लेटफॉर्म एक सेट करके देता है स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी। इस साल देखिए बात करेंगे 18 फरवरी से लेकर 2 मार्च तक डे नाइट टूर्नामेंट रहेगा। जिक्र करेंगे उस मुकाबला के बारे में, लेकिन सबसे पहले देखते हैं यहाँ पर ओमसाई अगस्टन टीम फंस रही कहीं ना कहीं पर 50 का टारगेट है, लेकिन विकेट नंबर देखिए बात करेंगे 2, दूसरा विकेट यहाँ से गिरता हुआ। देखते हैं ये टारगेट क्या कठिन बनेगा या आसान बनेगा, लेकिन अभी तक देखिए रोहित पाटिल ने यहाँ पर सफलता दिलाने के साथ साथ टीम में देखिए थोड़ा सा सेलिब्रेशन चलता हुआ। जानते हैं कि मुसीबतों से लड़ेंगे तभी तो आगे बढ़ेंगे। टारगेट भलाई 50 है, लेकिन देखते हैं कितना मुश्किल बनाएंगे डीजे।
सबके लाडले सबके प्यारे देखिए रमाकांत मडवी साहब देखिए बात करेंगे और कहते ना जिंदगी में काम ऐसा करो लोग आपको टीवी पर देखे रहे और निश्चित रूप से हमेशा देखिए उन्होंने समाज में 15ला कुठं माहिती का डायरेक्ट 15 का 14 तुझी समाज में देखिए बात करेंगे अपना शिवसेना दिवस शाखा प्रमुख शहर प्रमुख माजी उप महापौर और उसके साथ देखिए बात करेंगे माजी नगर सेवक बहुत बढ़िया देखिए महाराष्ट्र की धरती पर देखिए जब जब ऐसे हस्ती हैं निश्चित रूप से समाज में भी संघर्ष किए हैं और टेनिस क्रिकेट में भी देखिए आज चलिए थोड़ी सी शोर शराबा चलता हुआ कारण है प्रवाह क्रमांक 27 और 28 के बीच में जो अगला मैच 100 मुकाबला है और जिसकी तैयारी इस वक्त होता हुआ और जिसका टॉस भी हो चुका है लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे जहां पर ये ग्रामीण की हंगामा देखिए बात करेंगे फर्स्ट राउंड का अंतिम मुकाबला है और जहां आखिरी मुकाबला में देखिए बात करेंगे संघर्ष बड़ा चलता हुआ यहाँ पर 50 के टारगेट है और स्कोर की बात करेंगे तो यहाँ से स्कोर देखिए 16 रन 16 रन बना है लेकिन सर जिसमें 2 ओवर कंप्लीट हो चुका है। अब तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए राज पाटिल देखिए बात करेंगे। राज दादा हमेशा एकदम खास देखिए जब कमिंग सुन स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी की देखिए जो कुछ भी अनाउंसमेंट हो रही है निश्चित रूप से व्हाट्सएप के माध्यम से ये हमें जानकारी देते हैं। पिछले साल भी देखिए खास स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में हमें आमंत्रण दिया गया, खास सम्मान भी किया गया उनकी तरफ से। मेरे लिए बहुत बड़ा सौभाग्य की बात है, बड़ा मैं खुशकिस्मत मानता हूं इतना बड़ा प्रतियोगिता में जहां पर इतनी बड़ी मान सम्मान दिया गया। और वो टूर्नामेंट देखिए लोग खेलना भी पसंद करते हैं, देखना भी पसंद करते हैं, जहां पर अंपायर हो या कमेंटेटर वहां पर अपने काम करना भी पसंद करते हैं। और बहुत जल्दी देखिए और आज से देखिए बात करेंगे टाइगर ट्रॉफी और जिस नाइट टूर्नामेंट का हमेशा डंबोली टेनिस क्रीन में चर्चा होता है और बड़ा देखिए डंबोली का मैं कहूँगा महामेला महासंग्राम है आने वाला वक्त है। देखिए यहाँ पर नगर सेवक ट्रॉफी चल रहे हैं और आज से टाइगर ट्रॉफी चलेगा नाइट और उसके बाद देखिए बात करेंगे स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी और योगेश दादा पवन मिश्र देखिए उनके नाम से भी 2 दिन का टूर्नामेंट्स है। 13-14 आपको किंग मैदान पर खेला जाएगा और जिसका लाइव लॉट्स इस मैच के बाद है किया जाएगा पर से। और ये चलिए ऊंचाई तो लिए क्या लंबाई लेकर जाएगा, मिड विकेट पर फील्डर है लेकिन बन गए दर्शक है क्योंकि यहां से आया हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई और ओमकार के बल्ले से देखिए छक्के के लिए उड़ाए टीजे। जहां पर देखिए बात करेंगे हवा हवाई और गेंद को छक्के के लिए उड़ाई और स्कोर देखिए जागर पहुंच गया छक्के के साथ है 22 देखिए 22 रन। ओमकार की बात करेंगे ना जब मैंने 2014-15 में डोंबोली में तस्वीर रखा था तभी बतौर गेंदबाज में इन्हें देख रहा था और नीचे बल्लेबाजी के लिए आते थे 6 नंबर 7वां नंबर पर, लेकिन उन्होंने अपने खेल में बहुत अच्छा प्रभावित किया यहाँ पर प्रदर्शन को अपना हमेशा सुधारे हैं। लेकिन अब देखिए बल्लेबाजी के रूप में मगर केजू मुंडे से देखिए इन्होंने अपनी जिम्मेदारी को अच्छी निभाते हैं जब जब और ये चल यहाँ पर खड़े खड़े स्वीप खेला कलाई के सारे यहाँ पर यही तो बात बताया भाई, झलक भी था और फलक भी था, ये बैटरी को चलेगी था भाई यहाँ पर ओमकार के बल्ले से और एक जय जयकार। चलिए स्कोर किया है यहाँ पर 2 छक्के के साथ साथ है जाकर पहुंच गया 28 रन, इसलिए कहा जाता है भाई लोकल ट्रेन में धक्का खाना और बैक टू बैक 2 छक्का खाना। और अभी यहां से अट्ठाईस रन बनाए यहां से और अभी भी देखिए बात करेंगे थोड़ा सा दूर है लेकिन मुश्किल नहीं है भाई, यही तो बताया भाई मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है। यहाँ पर ओमकार पाटिल के बल्लेबाजी बता रहे, राज पाटिल की बात करेंगे ये मथुर के बड़े खास टेटू उनके हाथों पर देखिए, लेकिन आज देखते हैं गेंदबाजी में बल्लेबाजी भी अच्छा देखिए। पिछले साल मैंने भूला नहीं स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में देखिए जहां पर 17 की जरूरत है और इनका एक छक्का मैच को यूटर्न दिया था राज पाटिल का,
लेकिन अब देखिए ओमकार क्या यहाँ पर शॉट सिलेक्शन हो, बहुत बढ़िया रहा यहाँ से, लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला गया यहाँ पर। अब ये छक्का देखिए मैच को बहुत करीब लेकर आता हुआ यहाँ से, झलक 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 दिखला था 6 रन। और स्कोर देखिए जागर पहुंच गया यहाँ पर 34 देखिए 34 रन। अब जीत के लिए देखिए यहाँ से 16 की जरूरत है। कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है। करण बड़े करके आउट होने के बाद निल्सन मडवी का विकेट गिरा था। रोहित ने एक ब्रेक तो दिलाने के साथ साथ वापसी दिलाए थे, लेकिन राज पाटिल देखिए थोड़ा सा महंगे साबित होते हुए। यहाँ पे भी बहुत बड़ी गैप थी क्योंकि नजदीक देखिए यहाँ से थोड़ा सा मिड विकेट को रखा था और बाउंड्री लाइन पर देखिए वाइडिश मिड विकेट को खोला रखा था यहाँ से। और ये ओवर लंबा होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जागर पहुंच गया पर 38 देखिए 38 रन। और जीत के लिए देखिए बात करेंगे यहाँ से 12 की जरूरत है और गेंद बचा है 12। मैदान पर देखिए ड्रिंक्स आएगा और उसके साथ साथ 12 खिलाड़ी जाएंगे मैदान पर ड्रिंक्स लेकर। अंतिम 12 गेंद रहेगा और 12 की जरूरत रहेगी। पचासचा टार्गेट होता 50। 12 गेंद देखिए 12 की जरूरत है यहाँ से। और वीआईपी डाइस में देखिए हमारे इस वक्त देख सकते हैं यहाँ पर सबके लाडले सबके प्यारे कासत पाटिल सब देखिए बात करेंगे। अगर इनकी सीरीज की बात कर लेंगे ना पूरी बाइक की मैं कहूँगा एक बहुत बड़ा शोरूम। और उसके साथ साथ देखिए हमने बताया सबके देखिए लगते जिगर रमाकांत मडवी साहब देखिए बात करेंगे। नगर से ये टूर्नामेंट का जैसे समाज में देखिए इतिहास उठाकर देखिए। और महेश दाता मैं हमेशा कहता हूँ हमारे पास ना कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन महाराष्ट्र की धरती पर देखिए हमारे ऐसे कोहिनूर चेहरे हैं जिन्होंने हमेशा देखिए समाज में संघर्ष किए हैं कि आपला माणूस आपला खिलाड़ू पुढे गेला पाहिजे। और आदेश भगत साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखे और फोटो सेशन देखिए चलता हुआ लगातार प्रभाग क्रमांक 27 और 28 के बीच में अगला 100 मैच है। लेकिन यहाँ पर देखिए दोनों टीम का कोशिश जारी है, लेकिन वक्त बताएगा कौन किस पे भारी है। लेकिन अभी तक देखिए बात करेंगे ओमसाई आगस्टन टीम थोड़ा सा भारी होते हुए, क्योंकि पिछला ओवर देखिए बात करेंगे राज पाटिल का खास नहीं रहा इतना, क्योंकि 22 रन जाने के साथ साथ मैच दूर गया। ये होता रहता है दोस्तों क्रिकेट में। और ये वही कांटे टीम है जिन्होंने रायगढ़ में जाके पिछले साल देखिए जहाँ बाइक का शोरूम था मुरबी के मैदान के ऊपर 7 से 8 बाइक लेकर आए थे। ये तो बात बताए कि वक्त वक्त की बात होती है, वक्त बुरा नहीं रहता है रक्त। और रोहित देखिए संघर्ष जारी है। रोहित बता रहे हैं भाई यहाँ पर कौरवे लड़वे मैच जितवे, यानी अभी भी देखिए यहाँ पर संघर्ष कर रहे हैं। यहाँ पर खराईचा लढाईचा हमी पण मैच जिंकायचा, ये संघर्ष जारी है भाई। क्योंकि आगे देखिए टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप भी आ रहा है और आज से टाइगर ट्रॉफी देखिए। और महेश दादा यहाँ पर इंतजार में है 2 दिन का जो टूर्नामेंट रहेगा। और मैच के बाद निश्चित रूप से योगेश दादा के नाम से देखिए कई टीम मैदान पर उतरते हैं और वो टूर्नामेंट भी आपको देखने को मिलेगा। चलेंगे थोड़ा डीजे के पास, मौका है, चलते हैं डीजे के पास। चलिए स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहाँ से 38 रन देखिए। अभी भी देखिए 11 गेंद 12 की जरूरत है। थोड़ा विकेट की तरफ नजर घुमाते हैं सुख पाटिल सर,
क्योंकि डंबोली का देखिए हम विनोद दादा पाटिल साहब जो अध्यक्ष हैं इनके हम हमेशा जिक्र उपाध्यक्ष सब अध्यक्ष भगत साहब पर मौजूद हैं। पहला विकेट के ऊपर जाते हैं और उसके बाद देखिए टॉस के ऊपर जाते हैं, लेकिन विकेट की बात करेंगे तो काटी टीम ने देखिए काफी विकेट गवाए थे, 8 विकेट। अगर यहाँ बात करेंगे तो 3 विकेट गवाए हैं। ओ ये देखिए ये मार डालेंगे भाई, यहाँ से हल्की सी नजरें हटी, दुर्घटना घटी, नजरें नहीं हटा, यहाँ पर ये मैच भी हट रहा है भाई, दूर जा रहा है। यहाँ पर थोड़ी सी रोहित देखिए ना लेन गेंद था, देखिए इतना खराबी नहीं थी गेंद में, लेकिन बैटर हल्के से पनपुट पर थे, लेकिन बड़े अच्छे कंट्रोल में थे, लेकिन फील्डर कंट्रोल पे नहीं रहे। इसलिए कहते ना जो इंसान खुद में कंट्रोल रखता है वो कुछ भी कर सकता है। थोड़ा कंट्रोल से दूर थे और 4 रन जाता हुआ, 4 के साथ साथ देखिए मैच और करीब आता हुआ, यहाँ से 42 तक पहुंच गए हैं। थोड़ा बल्ला जल्दी लेते हुए स्लोअर गेंद देखिए 8 की अभी भी जरूरत है। मेरे हिसाब से कहते ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है, जब तक आखिरी 1 रन न बने तब तक हार नहीं मानना चाहिए। इसके पहले का मैच 1 रन से 1 रनों से देखिए खाड़ी टीम अभी भुला नहीं पा रहा होगा, ज्यादा विकेट गवा दिए थे जहां पर कंपलसरी उन्हें रन बनाना था। अब महेश दादा बात करेंगे ना, जीत हमेशा आपको दिखाई देता है, कभी हार दिखाई नहीं देता है, आपके सर पर मंडराता है। इसलिए कहते ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। इतिहास उठाकर देखिए, थोड़ा सा दूर नहीं, ये काफी दूर था, वाइड का इजाफा, ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा। और वेरिएशन दिखा रहे हैं रोहित पाटिल, पिछला गेंद नकल गेंद था और उसके बाद देखिए थोड़ा तेज तरार गति रखे थे। यहाँ पर कहते ना नकल के लिए अकल की बहुत जरूरत होती है। और अभी भी देखिए बात करेंगे तो यहाँ से 9 गेंद के 7 की जरूरत है। हमसे अगस्त टीम भलाई अच्छी स्थिति में है, लेकिन क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। ये चले भाई, बहुत बढ़िया अप ड्राइव देखिए, यहाँ से पॉइंट को चिरते हुए यहाँ से डीप कवर तैनात था, लेकिन बन गए दर्शक। अब यहाँ से कहेंगे ये चौके ने मैच को एकदम से खींच कर लाया है। अब जीत की बात कर लेंगे, यहाँ से 3 रनों की जरूरत है। और जहां से देखिए बात करेंगे 8 गेंद बचा है, 3 रनों की जरूरत है। स्कोर देखिए 47 तक पहुंच चुका है। पहले भी मैच में मैंने बताया था जब उसागर खाड़ी टीम खेल रहे थे कि शायद ये नवंबर या दिसंबर का महीना नहीं, ये फरवरी में हम पहुंच चुके हैं, जहां एकदम क्रिकेट के एक नस नस से देखिए हो क्या यहाँ से तुन्ना तुन्ना। अब गेंद कहाँ गया मुन्ना, गेंद तो आगासन की तरफ रास्ता ढूंढ ली। यहाँ पर विनिंग शॉट था, यहाँ पर मैच यहाँ पर जीतते हुए। और काशिम दादा देखिए यहाँ से हम देख सकते हैं रजा लेते हुए। यहाँ से कभी भी देखिए बात करेंगे, कोई भी टूर्नामेंट में लीजिए, चाहे बाइक लीजिए चाहे कोई प्राइज लीजिए, काशिम दादा पाटिल सब देखिए इस वक्त रजा लेते हुए यहाँ से। और अगला मैच भी देखिए एग्जीबिशन मुकाबला आ रहा है, लेकिन उससे पहले मैच की बात करेंगे। मैन ऑफ द मैच एंड्रू फेंटोफ देखिए टेनिस क्रिकेट का, या जो मुंडे नहीं, दूसरी तरफ हार्दिक पांड्या, संदीप पुटानी नहीं थे, लेकिन उसके बावजूद भी देखिए यहाँ पर मैच के मैन ऑफ द मैच थोड़ा सा जिक्र करेंगे। और ये चलिए, किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, ये दुनिया भी गोल है और ओमकार पाटिल का डबल रोल है। ओमकार की देखिए जय जयकार, जहां पर 5 रन देकर 2 सफलता गेंदबाजी में, और उसके बाद 9 गेंद के ऊपर 22 रन ताबड़